शेतकरी बंधूंनो नमस्कार. तुमच्या देखील कांद्याच्या प्लॉटमध्ये साईज होत नसेल तर काय करावं? आता जर बघितलं आपण आता थोडंफार इथं फुगायला सुरुवात झालेली आहे. तशी कृषी राजा मारून आज एक 5-6 दिवस झाले आणि त्याचे रिपोर्ट मी तुम्हाला दाखवतो. दुसऱ्या पाण्याला रिपोर्ट मित्रांनो, कृषी राजा कांदा फुगवणीसाठी वापरायचं आपल्याला 200 लिटरला 500 मिली वापरायचं आहे. बोरॉन वापरायचं तुम्हाला 250 ग्राम आणि त्याच्यामध्ये 1 किलो पोटॅशियम शॉनाइट वापरायचं आहे जर कांद्याच्या मानीपाती पडत असेल तर. आणि जर कांदा थोडाफार मानीत असेल तर तुम्हाला तिथं मित्रांनो पोलीस किंवा लिसेंटा वापरायचं किंवा चांगलं एखादं बुरशीनाशक वापरायचं यूसेव मित्रांनो. आता जर बघितलं आपण तर ही फवारणी घेतल्यानंतर हा 100% रिझल्ट बघायला भेटेल तुम्हाला. हे देण्याचं काम फक्त कृषी तज्ञ शेती सल्लागार करीत आलेलं आहे आणि कायमस्वरूपी शेतकऱ्याची हितार्थ करत राहणार आहे मित्रांनो. आताची सर्वात महत्त्वाची कंडिशन काय आहे का, आता जर पहिला आपण कोणतेही हात मारून कांदा फुगत नाही, तुमच्या प्लॉटमध्ये काही प्रॉब्लेम येतोय, 100% एकदा कृषी तज्ञ शेती सल्लागारला तुम्ही संपर्क करा. 100% तुमच्या कांद्यामधील जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह झालेच पाहिजे मित्रांनो. आज जर फुगवणीसाठी कृषी राजा जर एवढं प्रोडक्ट रिझल्ट देत आहे, नवरत्न गोल्ड असेल तर एकदम तुफान रिझल्ट आहे. कृषी स्पेशलची रिपोर्ट एकदम खतरनाक आहे कांद्याच्या मांडी बनवायला. मास्टर किंग तर नाद खुळा आहे, पण बड मास्टर आणि कृषी सिलिकाची जर फवारणी टाकली तर प्लॉटवरची काळोखी पाहून आजूबाजूचे शेतकरी म्हणते आमचे सुद्धा प्लॉट बदलून पडा. त्या शेतकरी कमेंटमध्ये सांगतील आपले रिझल्ट कसे आहे मित्रांनो. ही क्वालिटी घ्यायची असेल ना तर कृषी राजाची एकदा तरी फवारणी करा. तुम्हाला रिपोर्ट 100% देण्याचं मी काम करतोय, करत राहणार आहे. या रिझल्टसाठी तुम्हाला 100% एक फवारणी करून बघायची आहे. काय वाटतं, दुसऱ्या पाण्याला काय रिझल्ट भेटतो, कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.